संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्यातील पराक्रमी सेनानी होते. सन 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पण संभाजी महाराजांना पकडून देणाऱ्या मुकरब खानाला संताजींनी त्याच्या छावणीत घुसून ठार मारले होते. वादळाप्रमाणे शत्रूला सामोरे जाणाऱ्या शूरवीर योद्ध्याला आपल्याच लोकांनी का मारले हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांना वाटले होते की आता मराठा संपले, पण याच काळात संताजी आणि धनाजी यांनी मुघलांविरुद्ध हिमतीनं लढा दिला. 1700 शतकाच्या उत्तरार्धात संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते आणि त्यांनी औरंगजेबाच्या मुघल सैन्यावर अनेक धडाकेबाज हल्ले चढवले. त्यांच्या पराक्रमामुळेच मराठ्यांनी अनेक लढाया जिंकल्या आणि शत्रूंमध्ये संताजींची दहशतही बसली होती. पण त्यांच्या यशामुळेच त्यांचे अनेक शत्रूही निर्माण झाले. केवळ मुघलच नव्हे तर काही मराठा सरदारही त्यांच्याशी असंतुष्ट होते. संताजी हे आपल्या शत्रूला एकदम भयानकरित्या मारत. ते काहीसे हट्टी आणि अगदी शिस्तप्रिय स्वभावाचे होते आणि सर्व लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची पद्धत ही धनाजींची होती. 1693 मध्ये जुल्फिकार खानाने जिंजीच्या किल्ल्याला वेढा घातला. हे कळल्यावर संताजी आणि धनाजी जिंजीच्या रक्षणासाठी दक्षिणेत उतरले. संताजी आणि धनाजी आल्यावर मुघलांची पळताभुई थोडी झाली. जुल्फिकार खान कचाट्यात सापडला. आता आपलं काय खरं नाही हे त्याला कळून चुकले होते. म्हणून त्याने लगेचच राजाराम महाराजांकडे तहाची बोलणी सुरू केली. संताजी तहाच्या विरुद्ध होते, पण तरीही राजाराम महाराजांनी मुघलांच्या तहाला मान्यता दिली. राजाराम महाराजांच्या याच निर्णयावर संताजी नाराज झाले. याच काळात अमृतराव निंबाळकर या सरदाराने स्वराज्याशी गद्दारी केली, म्हणून संताजींनी त्याला हत्तीच्या पायाखाली दिले. अमृतराव निंबाळकर हा राजाराम महाराजांच्या जावयाचा चुलत भाऊ होता. याची सख्खी बहीण नागोजी माने याची बायको होती. हे सर्व जेव्हा राजाराम महाराजांना समजले त्यावेळी त्यांनी संताजी यांना सरसेनापती या पदावरून काढून टाकले आणि धनाजी जाधव यांना सरसेनापती या पदावर नियुक्त केले. संताजी आणि धनाजी या जिवलग मित्रांमध्ये छोट्या छोट्या कारणांवरून वाद होऊ लागले. अमृतराव निंबाळकर यांना हत्तीच्या पायाखाली दिल्यामुळे त्यांचा मेहुणा नागोजी संताजींवर नाराज होता. त्याच काळात कित्येक दिवसांपासून नागोजी माने आणि त्याचे साथीदार संताजींवर पाळत ठेवून होते. धनाजी जाधव यांची एक फौज संताजींच्या मागावर होतीच, पण नागोजी माने याने संताजींच्या हत्येचा कट रचला. नागोजी मानेला संताजींच्या मुक्कामाबद्दल माहिती होतीच, शिवाय संताजींचा दिनक्रमही तो जाणून होता. एके दिवशी नागोजी आपल्या साथीदारांसह संताजींच्या मुक्कामास्थळी पोहोचला. त्या दिवशी संताजी नेहमीप्रमाणे पहाटे उठले आणि त्यांचा रोजचा दिनक्रम सुरू झाला. सकाळच्या कसरतीनंतर ते आंघोळीसाठी जवळच्या ओढ्याकडे गेले. त्यांच्या मागोमाग नागोजी आणि त्याचे साथीदार झाडापाडाचा आडोसा घेत त्यांचा पाठलाग करत होते. त्यांचे लक्ष फक्त संताजींवर होते. संताजींनी आपल्या वस्त्राबरोबरच आपली तलवार मेनासकटच ओढ्याच्या कड्यावर ठेवली आणि ते ओढ्याच्या पात्रात उतरले. त्यांना या गोष्टीची जराही कल्पना नव्हती की हे त्यांचं शेवटचं स्नान असणार आहे. संताजी सूर्याकडे तोंड करून मंत्रोच्चार करू लागले. तेवढ्यात नागोजीचे 2 साथीदार अनवाणी पायांनी ओढ्याच्या पात्रात उतरले आणि बेसावध असलेल्या संताजींवर त्यांनी पाठीमागून वार केला. संताजी निशस्त्र असल्यामुळे त्यांना प्रतिकार करता आला नाही. इतक्यात नागोजी आणि त्याचे इतर साथीदार संताजींच्या दिशेने धावले आणि त्यांच्या संपूर्ण शरीरावर तलवारीने सपासप वार सुरू केले. बघता बघता निशस्त्र संताजींच्या अंगावर कित्येक वार झाले आणि शेवटी जय भवानी असे उद्गारत संताजी खाली कोसळले आणि चिडलेल्या नागोजीने कटारीने संताजी घोरपडे यांचे शिर धडापासून वेगळे केले. का नेहमी आपलेच लोक दगा देत आलेत? किती क्रूरपणाने त्यांची हत्या करण्यात आली? का तर त्यांनी एका गद्दाराला शिक्षा केली म्हणून? संताजी घोरपडे यांचा मृत्यू अचानक आणि दुर्दैवी होता. त्यांचा अंत एका वीर योद्ध्यासारखा झाला, पण हा अंत अंतर्गत कटकारस्थानांमुळे झाला. पण त्यांच्या शौर्याची गाथा
आजही मराठा इतिहासात अजरामर आहे. नरवीर संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.